हॅलो स्टुडंट्स, बघा आज आपण पुढचा भाग बघणार आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला मधले मधले जे महत्त्वाचे भाग आहेत की जे तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामधला जो आहे तो युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. आता बघा, microbes present in the soil, dung, etc. decompose the garbage to obtain food material. मायक्रोब्स काय करत असतात, सूक्ष्मजीव काय करतात, तर ते कुठे प्रेझेंट असतात, तर सॉइलमध्ये असतात, मातीमध्ये, डंकमध्ये, जे डिकम्पोज करतात गार्बेज म्हणजे जो कचरा असतो टू ऑप्टेन फूड मटेरियल. अन्न पदार्थांपासून निर्माण झालेला जो कचरा असतो तो काय केला जातो, तो डिकम्पोज केला जातो, त्याचं विघटन केलं जातं कुणामार्फत, जे मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत सॉइलमध्ये किंवा डंकमध्ये. ओके, ॲज अ रिझल्ट द गार्बेज इज सून कन्वर्टेड इन टू द मॅन्युअर ऑफ द बेस्ट क्वालिटी अँड आवर सराउंडिंग आर केप्ट क्लीन. मग काय होतं की हे जे रिझल्ट त्याचा असा असतो की गार्बेज कन्वर्ट होतं मॅन्युअरमध्ये, खत म्हणतो आपण त्याला, बेस्ट क्वालिटीचं खत तयार होतं आणि आपण आपलं सराउंडिंग क्लीन ठेवतो. ॲज इन केस ऑफ द गार्बेज फॉर प्रॉपर सिवेज डिस्पोजल, टू मायक्रोब आर रिलीज्ड इन टू sewage, so as help in the quick decomposition of the organic compound in it. बघा मग काय होतंय की ह्या कचऱ्याची, इन द केस ऑफ द गार्बेज म्हणजे कचरा जो असतो, फॉर प्रॉपर सिवेज डिस्पोजल, त्याचबरोबर सिवेजचं डिस्पोजल जे आहे, सांडपाण्याचं जे व्यवस्थापन व्यवस्थित झालं पाहिजे. मायक्रोब्स आर रिलीज्ड इन टू द सिवेज, ते मायक्रोब रिलीज केले जातात सिवेजमध्ये. ॲज हेल्प इन द क्विक डिकम्पोजिशन, जे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात सिवेजमध्ये, सांडपाण्यामध्ये, त्याचं डिकम्पोजिशन लवकर झालं पाहिजे म्हणून ते काय केले जातात, सूक्ष्मजीवांचा तिथे उपयोग केला जातो. देन पुढे बघा, we have seen that some microorganisms present in the soil and those in the root nodules of leguminous plant convert atmospheric nitrogen into its compound. These nitrogenous compound help to increase soil fertility and thereby the protein content of the pulses grown in the soil. बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात ते सॉइलमध्ये प्रेझेंट असतात आणि दोज मायक्रो ऑर्गॅनिझम रूट नोड्युल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट म्हणजे ज्या शेंगा असतात, शेंगा ज्या वनस्पतींना लागतात त्या वनस्पती ह्या काय आहेत, कन्वर्ट करतात कशामध्ये, ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन जो असतो इनटू इट्स कंपाऊंड. आणि काय होतं, हे जे नायट्रोजनस कंपाऊंड असतात ते हेल्प करतात कशासाठी, इन्क्रीज सॉइल फर्टिलिटी, जमिनीची सुपीकता वाढली पाहिजे, अँड देअर बाय द प्रोटीन कंटेंट ऑफ पल्सेस ग्रोन इन द सॉइल, आणि त्याच्यामुळे त्या पल्सेसमधला, त्या शेंगा किंवा अजून काही ग्रो होत आहे सॉइलमध्ये, त्याच्यातला प्रोटीनचा कंटेंट, प्रथिनेचं प्रमाण हे वाढलं पाहिजे. बघा, इफ अ few drop of the yogurt or buttermilk are mixed with the lukewarm milk and it kept in the temperature 8 to 10 hours, microbe present in the drop of the yogurt quickly multiply and the milk get converted into yogurt. बघा, जर थोडेसे तुम्ही ड्रॉप्स, 2-3 थेंब योगर्टचे, दह्याचे किंवा बटर मिल्कचे मिक्स केले कोमट दुधामध्ये अँड इट केप्ट, आणि ते 8 ते 10 तासासाठी केप्ट, ते एका पर्टिक्युलर टेम्परेचरमध्ये ठेवून दिलं, मायक्रोब्स जे असणार आहेत त्या दह्यामधले ते क्विकली मल्टिप्लाय होणार, ते अजून काय होणार आहेत, वाढणार आहेत, मल्टिप्लाय होणार. अँड द मिल्क गेट कन्वर्टेड इन टू योगर्ट, आणि ते दूध जे आहे ते दह्यामध्ये त्याचं रूपांतर होणार. म्हणजे तुम्ही दही लावण्यासाठी रात्री बघा विरजण घालता असं तुम्ही म्हणता, तेच ते योगर्ट, फ्यू ड्रॉप ऑफ योगर्ट. मायक्रोब्स आर दस युजफुल फॉर प्रोड्युसिंग मिल्क प्रोडक्ट लाईक बटर, बटर मिल्क, चीज. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम मिल्क प्रोडक्ट जे असतात, जसं की बटर आहे, बटर मिल्क आहे, चीज आहे, यांचं प्रोडक्शन करण्यासाठी सुद्धा त्यांचा वापर केला जातो. त्याचबरोबर बघा, फर्मंटेशन ही एक महत्त्वाची प्रोसेस आहे, तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. फर्मंटेशन, किण्वन ज्याला म्हटलं जातं, द केमिकल प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ वन टाईप ऑफ द कार्बन कंपाऊंड इन टू अनादर टाईप ऑफ द कार्बन कंपाऊंड बाय द ॲक्शन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे केमिकल प्रोसेस आहे जिच्यामध्ये कन्व्हर्जन होतं एका टाईपच्या कार्बन कंपाऊंडचं दुसऱ्या टाईपच्या कार्बन कंपाऊंडमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमच्या हेल्पनं. हीट इज जनरेटेड इन दिस प्रोसेस अँड कार्बन डायऑक्साईड अँड सम अदर गॅसेस आर रिलीज्ड.
हीट जी आहे तिथं ती जनरेट होते, तयार हीट जी आहे प्रोड्यूस केली जाते आणि कार्बन डायऑक्साईड आणि सम गॅसेस जे असतील ते बाहेर टाकले जातात. दिस गॅसेस कॉज अन इंक्रीज इन व्हॉल्यूम. फॉर एक्झाम्पल ब्रेड डफ अँड इडली बॅटर आर सीन टू राईज. बघा, व्हॉल्यूम जो आहे तो वाढतो कशामुळे? ब्रेड डफ आणि इडली बॅटर. तुम्ही बघा इडलीसाठी जे बॅटर करता, ठीक आहे, तांदूळ जे आहेत, उडीद डाळ आहेत, तुम्ही भिजत घालता, ती रात्रभर तुम्ही भिजून देता, दुसऱ्या दिवशी ती बारीक करता आणि पुन्हा ठेवून देता आणि संध्याकाळी बघता पहिली जी साईज असणार आहे त्याच्यापेक्षा ती जास्त असणार आहे. बघा, तुम्ही बघितलं नसेल तर तुमची आई ज्या वेळेला इडली करत असते त्याचं बॅटर बनवण्यासाठी ती तांदूळ आणि उडीद डाळ ज्या वेळेला घालत असते तेव्हा त्याची साईज बघा, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा बॅटर तयार झालेलं असणार आहे तिथे फर्मंटेशन, किण्वन, ही प्रक्रिया होणार आहे. तुम्हाला माहीत असलं पाहिजे आपल्या घरामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी होत असतात, त्याच्यामध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या प्रोसेसेस असतात. बघा, आपल्या पुस्तकातले काही पॉईंट, हे काही नाही बरेचसे पॉईंट हे आपल्याच जीवनाशी जास्त करून संबंधित असतात. हा सगळा सायन्स, विज्ञान म्हणजे आपण हा आपल्याच जीवनाचा अभ्यास करत असतो. मग बघा, हा एक इथे आपण पाहिलेला आहे. आणि बघा, द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन इज यूज्ड फॉर मेकिंग योगर्ट फ्रॉम मिल्क, प्रोड्युसिंग अल्कोहोल फ्रॉम ग्रेन अँड फ्रूट, ब्रेड फ्रॉम फ्लोअर, ॲज वेल ॲज द प्रोडक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, विटॅमिन, अँटीबायोटिक. मग बघा, फर्मेंटेशन ही जी प्रोसेस आहे दुधापासून दही बनवण्यासाठी, अल्कोहोल मिळवण्यासाठी ग्रेन्स, धान्य असतात, आणि फ्रूट्स, फळ्यांपासून, ब्रेड फ्रॉम फ्लोअर, म्हणजे आपली जे धान्याची पिठे असतात त्यांच्यापासून ब्रेड तयार केला जातो. त्याचबरोबर प्रोडक्शन ॲसिड्स आहे त्यांचं प्रोडक्शन, विटॅमिन आणि अँटीबायोटिकचं प्रोडक्शन करण्यासाठी. ओके, बघा आता पुढचा जो आहे, समटाइम व्हेन यू आर इल द डॉक्टर प्रिस्क्राइब्स कॅप्सूल और इंजेक्शन ऑफ द मेडिसिन लाईक पेनिसिलिन. दिस टाइप ऑफ मेडिसिन डिस्ट्रॉय द पॅथोजन अँड रिटार्ड देअर ग्रोथ. दे आर कॉल्ड अँटीबायोटिक्स. बघा, ज्यावेळी तुम्ही आजारी पडता, डॉक्टरांच्याकडे जाता, तेव्हा डॉक्टर तुम्हाला काही कॅप्सूल्स देतात, इंजेक्शन देतात, जसं की त्याचबरोबर कॅप्सूल्स लाईक पेनिसिलिन. पहिलं पेनिसिलिन हे पहिलं अँटीबायोटिक आहे डिस्कवर्ड केलेलं. दिस टाइप ऑफ मेडिसिन डिस्ट्रॉय द पॅथोजन अँड रिटार्ड देअर ग्रोथ. हे मेडिसिन्स काय करत असतात तर डिस्ट्रॉय करतात त्या पॅथोजनला आणि त्याचबरोबर रिटार्ड देअर ग्रोथ, त्यांची ग्रोथ जी आहे ही थांबवतात, यालाच आपण अँटीबायोटिक म्हणतो. अँटीबायोटिक आर प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि ही जी अँटीबायोटिक आहेत, जैविके ही जी आहेत ही प्रोड्यूस केली जातात मायक्रो ऑर्गॅनिझमपासून. डिसीज लाईक ट्युबरक्युलोसिस, टायफॉइड, कॉलरा ॲटसेट्रा विच वेअर पॉझिटिव्हली कन्सिडर्ड इनक्युरेबल हॅव नाव कम अंडर कंट्रोल बिकॉज ऑफ अँटीबायोटिक. ट्युबरक्युलोसिस, टीबी म्हणता तुम्ही ज्याला, टायफॉइड जो असतो, कॉलरा जो असतो, हा इनक्युरेबल होता असं समजलं जात होतं, पण आत्ता अँटीबायोटिकच्या मुळे, प्रतिजैविकांमुळे तो कंट्रोलमध्ये आलेला आहे. Domestic animal too can be protected from various disease by mixing antibiotic with their food. Domestic animals जे असतात हे प्रोटेक्टेड होतात फ्रॉम व्हॅरियस डिसीज, जसं की बाय मिक्सिंग ऑफ अँटीबायोटिक विथ देअर फूड. ॲनिमलला जर आपल्याला आजारी पडले असतील, त्यांना कोणता डिसीज झाला असेल, तर आपण त्यांची जी अँटीबायोटिक असतो ती फूडमध्ये मिक्स करून देतो. प्लांट डिसीज कॅन बी कंट्रोल्ड विथ द हेल्प ऑफ अँटीबायोटिक. आणि ह्या अँटीबायोटिकपासून आपण प्लांट डिसीजसुद्धा क्युअर करू शकतो. आता ऑलवेज रिमेंबर, दो अँटीबायोटिक आर युजफुल फॉर क्युरिंग डिसीज, दे कॅन बी हार्मफुल इफ used without consulting a physician. Hence, a course of antibiotics should be completed strictly following the doctor's prescription. In fact, we should not take any medicine on our own to treat ailments like body aches, त्याचबरोबर headache, कॉमन कोल्ड ॲटसेट्रा. बघा, थोडक्यात सांगायचं झालं तर डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केल्याशिवाय कोणतंही मेडिसिन घेऊ नये, कारण आपल्याला मेडिसिनची माहिती नसते. विदाऊट प्रिस्क्रिप्शन म्हणजे आपण गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला जी चिठ्ठी लिहून देतात त्याच्यावर प्रिस्क्राईब करतात, त्याला आपण प्रिस्क्रिप्शन असं म्हणतो. ओके,
मग हे प्रेस्क्रिप्शन नसेल तर कोणतंही औषध घेऊ नये, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अ वॅक्सिन इज अ प्रोड्युस्ड इन द लॅबोरेटरी विथ द हेल्प ऑफ द मायक्रोब्स दॅट गिव्ज इम्युनिटी अगेन्स्ट पर्टिक्युलर डिसीज. आता बघा, वॅक्सिन जे आहे हे लॅबोरेटरीमध्ये प्रोड्यूस होतं कोणाच्या हेल्पनं? मायक्रो ऑर्गॅनिझमच्या, जे आपल्याला इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती देतं त्या रोगाच्या विरोधात लढण्यासाठी. इफ वी हॅव बीन वॅक्सिनेटेड अगेन्स्ट एनी डिसीज, आवर इम्युनिटी दॅट इज रेझिस्टंट टू द disease increase, so that the possibility of the contracting that disease is greatly reduced. बघा, जर आपण वॅक्सिने इफ वी हॅव बीन वॅक्सिनेटेड अगेन्स्ट एनी डिसीज, आपण आपल्याला कोणत्या तरी डिसीजसाठी एखादं वॅक्सिन दिलेलं असेल, आवर इम्युनिटी, आपली इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती, ही जी आहे दॅट इज रेझिस्टंट टू दॅट डिसीज, ती काय करत असते? रेझिस्ट करत असते या डिसीजसाठी. इन्क्रीज, ती आपली प्रतिकारशक्ती वाढते वॅक्सिन दिल्यामुळे. सो दॅट पॉसिबिलिटी ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग दॅट डिसीज इज अ ग्रेटली रिड्युस्ड. त्याच्यामुळे काय होत असतं की आपण त्या रोगाला जास्त प्रकारे प्रतिकार करू शकतो, ती क्षमता काय होते? वाढते. आणि डिसीजची जी क्षमता असते की तो जास्त पसरू शकतो, तो कमी होते. मायक्रोब्स आर अल्सो यूज्ड इन प्रोसेस लाईक टॅनिंग ऑफ स्किन, प्रोडक्शन ऑफ रोप्स अँड स्ट्रिंग फ्रॉम अ गेव. सम मायक्रोब्स यूज ऑइल फ्रॉम देअर ग्रोथ. सच मायक्रोब्स आर यूज्ड टू क्लिअर अ लेयर ऑफ ऑइल फ्लोटिंग ऑन द surface of the ocean or lake formed due to the leak or अ स्पिल दॅट इज टू क्लिअर अँड ऑइल सीक. बघा, काय होतं कधी कधी की समुद्रावर तुम्हाला किंवा लेकवर, सरोवरांवर पाण्यावर एक असा ऑइलचा लेयर दिसतो. ज्या वेळेला काय होतं, समुद्रामधून तेल गळती ज्या वेळेला होते जहाजांमधून वगैरे, त्यावेळेला काय होत असतं की ती तेल गळती होत असते. ते तेल जे असतं ते त्या पाण्यामध्ये असणारे मासे किंवा अजून काही प्राणी असतील त्यांच्यासाठी चांगलं नसतं. त्याच्यामुळे हे लेयर बाजूला आपण करू शकत नाही. त्यासाठी काय केलं पाहिजे? मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्मजीवांचा तिथे काय केला पाहिजे? तिथं सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो आणि त्या सूक्ष्मजीवांच्या साह्याने हे तेल बाजूला केलं जातं. त्याचबरोबर ग्रोथसाठीही oil for their growth. Farms waste, human urine and feces, wet garbage, etc. is collected and used in the biogas plant to produce biogas and fertilizer. फार्म वेस्ट जे असतं, शेतामधलं वेस्ट असेल, ह्युमन युरिन असेल अँड फिसेस, वेट गार्बेज जे असेल, हे सगळं गोळा केलं जातं आणि बायोगॅस प्लांटमध्ये टाकलं जातं. बायोगॅस असतात बघा तुमच्या इथे, आणि ह्या प्लांटमध्ये टाकून बायोगॅस किंवा फर्टिलायझर प्रोड्यूस केले जातात. आता हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम जशी युजफुल आहेत तशी हार्मफुल सुद्धा आहेत. बघा, इफ जार ऑफ पिकल जाम म्हणजेच मुरांबा आर ओपनड आफ्टर अ लॉंग टाइम, अ राउंड लेयर ऑफ द व्हाईट स्कम और ब्लॅक पार्टिकल्स मे appear to have formed on the surface. In summer, milk and meat get spoiled quickly. Fungus grow quickly on the moist and stale food. What do we do with such spoiled food? Why? जर आपण आंब्याचं लोणचं घातलेलं असेल किंवा अजून कशाचं किंवा जाम असेल, मुरांबा असेल, हे खूप कालावधीनंतर त्याचे टोपण उघडले तर त्याच्यावर तुम्हाला एक पांढरा लेयर दिसतो किंवा ब्लॅक स्पॉट दिसतात. हे कशामुळं होतं? समरमध्ये मिल्क आणि मीठ म्हणजे मांस जे असतं, मीठ म्हणजे मिल्क म्हणजे दूध, हे स्पॉईल होतं, लगेच क्विकली स्पॉईल होतं. फंगस जी आहे ही ग्रो होते लगेच पदार्थांवर. हे सगळं कशामुळे घडत असतं? फूड पॉयझनिंग. ॲज दे यूज foodstuff for their own nutrition, some microbe release toxic material, enter a toxin into the food. Such toxins spoil the food. Eating such spoiled food can causes lose motion and vomiting. काय होतं? फूड स्टफ जे असतात ते फॉर देअर ओन न्यूट्रिशन, सम मायक्रोब्स काय करतात? त्याच्यामध्ये टॉक्झिक मटेरियल रिलीज करतात, म्हणजे हार्मफुल आपल्यासाठी असणारं फूडमध्ये रिलीज करतात. आणि हे जे टॉक्झिन्स आहेत हे फूड स्पॉईल करतात आणि आपण असं फूड खाल्ल्यानंतर आपल्याला फूड पॉयझनिंग होतं. आता पॅथोजन डिसीज प्रोड्युसिंग जे काही काय आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, कुठले आहेत बघा? पॅथोजन मे बी प्रेझेंट in water bodies contaminated with sewage and dirt from the surrounding, in food left uncovered in unhygienic condition. बघा काय सांगितलेलं आहे की
पॅथोजन प्रेझेंट असतात वॉटर बॉडीजवर, जे कंटॅमिनेटेड असतं, सांडपाणी असतं त्याच्यामध्ये, त्याचबरोबर सराउंडिंग आपल्या आजूबाजूला काही घाण असेल, स्वच्छ नसेल तर तिथे, ठीक आहे, किंवा एखादं जर फूड असेल ते अनकवर्ड असेल, त्याच्यावर झाकलेलं नसेल तर तिथे. इफ सच कंटॅमिनेटेड फूड और वॉटर इज consumed, we may fall ill with disease of the alimentary canal like amoebasis, typhoid, cholera, hepatitis, gastro, etc. बघा काय सांगितलेलं आहे, आपण असं अन्न खाल्लं किंवा पाणी जर पिलं तर आपण आजारी पडणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आजार होऊ शकतात. ॲलिमेंटरी कॅनॉलचे डायजेस्टिव्ह सिस्टीमचा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे ॲलिमेंटरी कॅनॉल, ज्याला अन्ननलिका म्हणतात. त्याच्यामध्ये अम्युबियासिस, टायफॉइड, कॉलरा, हिपॅटायटिस, गॅस्ट्रो यासारखे आजार होऊ शकतात. पॅथोजन आर रिलीज्ड इन द एअर व्हेन अ पर्सन हॅव्हिंग अन इन्फेक्शन ऑफ द रेस्पिरेटरी ट्रॅक, स्नीज ऑर कफ. अशा वेळेला जर तुम्ही शिंकला किंवा खोकला तर ते बॅक्टेरिया हवेमध्ये जाणार आहेत. अ हेल्दी पर्सन मे गेट इन्फेक्टेड विथ सच पॅथोजन ऑर ब्रीदिंग इन द सेम एअर अँड कॉन्ट्रॅक्ट डिसीज लाईक कॉमन कोल्ड, कफ, डिप्टेरिया, निमोनिया, ट्युबरक्युलोसिस ॲटसेट्रा. आणि जर हेल्दी पर्सन इन्फेक्ट झाला अशा पॅथोजनमुळे ऑन ब्रीदिंग इन द सेम एअर अँड कॉन्ट्रॅक्ट डिसीज, तर कॉमन कोल्ड, कफ, डिप्थेरिया, निमोनिया, ट्युबरक्युलोसिस यासारखे आजार होणार आहेत. मॉस्किटोज रिप्रोड्यूस इन प्लेस लाईक द हिप्स ऑफ द गार्बेज ड्रेन, स्टॅग्नंट वॉटर ॲटसेट्रा. मॉस्किटो प्रोड्यूस होतात, ठीक आहे, डास जे असतात त्याला मॉस्किटोज, ते रिप्रोड्यूस होतात कुठल्या प्लेसवर, हिप्स ऑफ गार्बेज ड्रेन, स्टेंजंट वॉटर ॲटसेट्रा. मायक्रोब दॅट कॉज डिसीज लाईक मलेरिया, डेंग्यू, त्याचबरोबर इलिफॅन्टॅसिस, येलो फेवर, चिकनगुनिया, झिका फेवर ॲटसेट्रा गेन एंट्री टू द ह्युमन बॉडी थ्रू द बाईट ऑफ द फिमेल मॉस्किटो. बघा हे रिप्रोड्यूस होतात आणि त्याचबरोबर मायक्रोब्स जे आहेत हे कॉज करतात डिसीज. त्याच्यामध्ये काही डिसीज आहे मलेरिया, डेंग्यू, तुम्हाला काही माहिती आहेत डिसीज, चिकनगुनिया, झिका फेवर. आणि आपल्या शरीरामध्ये हे इंटर कसे करतात तर फिमेल मॉस्किटो जो असतो तो चावतो त्यावेळेला. आता स्वच्छ भारत अभियान, ऑलमोस्ट 80% ऑफ द all disease occur due to the uncleanliness, keeping our surrounding clean, avoiding litter and disposing garbage properly, avoiding defecation in the open are some easy way to stop and spread of the disease. 80% डिसीज जे आहेत हे अस्वच्छतेमुळे होतात. आपले सराउंडिंग स्वच्छ असणं हे खूप गरजेचं आहे. द स्वच्छ भारत अभियान इज द नॅशनल मूवमेंट स्टार्टेड several years ago to increase awareness about पब्लिक हायजीन अलॉंग विथ हॅबिट ऑफ द पर्सनल हायजीन. बघा स्वच्छ भारत अभियान ही एक अशी मोहीम आहे, नॅशनल मुवमेंट आहे, जी राष्ट्रीय अशी मुवमेंट आहे, ही स्टार्ट केली गेली काही वर्षांपूर्वी, की आपल्या देशामध्ये पब्लिक हायजीन असलं पाहिजे, ठीक आहे, स्वच्छता असली पाहिजे. की पब्लिक हायजीन म्हणजे भरपूर लोक बाहेर आहेत, बाहेरची स्वच्छता असली पाहिजे, त्याचबरोबर पर्सनल हायजीनसुद्धा असली पाहिजे, स्वतःची अशी स्वच्छता असली पाहिजे. लेट अस पार्टिसिपेट इन दिस मुवमेंट बाय स्टार्टिंग अ क्लीनलीनेस ड्राईव्ह इन आवर स्कूल अँड नेबरहूड. मग असं काय करूया की आपण सुद्धा या मोहिमेत सामील होऊया असं आहे. पुढे बघा, मेक शुअर टू चेक इज द वॉटर टँक अँड वॉटर इन इट क्लीन. वॉटर टँकमध्ये जे पाणी असतं ते स्वच्छ आहे का. आर द वॉटर टँक अँड टॉयलेट इन द स्कूल क्लीन. शाळेमधल्या तुमचे टँक्स जे आहेत पाण्याचे, टॉयलेट्स आहेत ते क्लीन आहेत का. इज द वॉटर दॅट ॲक्युमुलेट इन द पॉट, टायर, कॅन ॲटसेट्रा अराउंड द हाऊस ड्रेन्ड प्रॉम्प्टली. म्हणजे पाणी जे गोळा झालेलं आहे एखाद्या भांड्यामध्ये, टायरमध्ये, कॅनमध्ये, ते डिस्पोज करून टाकायचं आहे लगेच, कारण तिथे काय होणार, डास होतात आणि आपण बघितलं मॉस्किटोज असले तर कुठले आजार होतात. आर द वॉटर स्टोरेज कंटेनर क्लीन्ड रेग्युलरली. ज्यामध्ये पाणी साठवून ठेवतायत ते रोज स्वच्छ करतायत का. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन व्हेन वी हॅव फीवर. ज्या वेळेला तुम्हाला ताप येतो तेव्हा नेमकं काय होतं. द बॉडी टेम्परेचर ऑफ हेल्दी ह्युमन बिईंग इज अबाउट 37 डिग्री सेल्सिअस. आपल्या शरीराचं तापमान हे 37 डिग्री सेल्सिअस म्हणजे 37 अंश सेल्सिअस असतं. इफ मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर आवर बॉडी, आवर इम्युन सिस्टीम स्टार्ट ॲक्टिंग और बॉडी टेम्परेचर रायझेस. ज्या वेळेला एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या शरीरात शिरतो त्यावेळेला आपली इम्युन सिस्टीम
प्रतिकार करण्याची जी सिस्टीम असते, संस्था असते, प्रतिकार शक्तीची जी संस्था असते ती काय होते, प्रतिकार करण्याची एक वेगळी क्षमता असते, ह्याला आपण इम्युन सिस्टीम म्हणतात. ती ॲक्टिंग करायला सुरू करते, म्हणजे कुठलं तरी त्याच्या विरोधात पाऊल उचलते आणि आपल्या शरीराचं टेम्परेचर हे वाढवते. धिस डिस्ट्रॉय द मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि हे वाढलेलं टेम्परेचर जे असतं आपल्या शरीराचं हे त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला मारून टाकतं. द साईट ऑफ इंजुरी अल्सो फील वॉर्म फॉर द सेम रिझन. आणि आणि ज्या वेळेला तुम्हाला काय होतं, एखादी गोष्ट लागते त्यावेळी तुम्हाला सेम फील होत असतं. ठीक आहे. आता हे 4 प्रश्नांची जी उत्तर आहेत. व्हॉट हॅपन इफ क्लोथ रिमेन डॅम्प इन द रेझी सीझन. म्हणजे क्लोथ जर ओलेच राहिले रेनी सीझनमध्ये तर काय होतं. व्हॉट आर द ब्लॅक अँड व्हाईट स्पॉट समटाईम गमी बॅग्स. गनी बॅग ज्या असतात त्यांच्यावर ब्लॅक अँड व्हाईट स्पॉट दिसतात. व्हाय आर टू लेदर आर्टिकल लाईक पर्स, वॉलेट, बेल्ट, फुटवेअर आर अल्सो पॉलिश्ड बिफोर स्टोरिंग अवे. स्टोअर करण्याच्या अगोदर जे लेदरचे पार्टिकल्स असतात ते व्यवस्थित काय करायचे, पॉलिश का केले जातात. व्हॉट इज पावडरी मटेरियल फाउंड ऑन द ओल्ड करन्सी नोट ऑन द ओल्ड रबर अँड पेपर. ह्या 4ही प्रश्नांची उत्तरं मला काय करायचं आहे, लिहून पाठवायचे आहेत. ऑल द मटेरियल मेन्शन्ड अबाव दॅट इज गनी बॅग, कॉटन क्लोथ, पेपर, रबर ॲटसेट्रा अँड प्लांट प्रोड्यूस अँड लेदर इज अँड ॲनिमल प्रोडक्ट. म्हणजे हे जे आहेत हे वर आपण बघितले, गनी बॅग्स, कॉटन क्लॉथ्स, पेपर्स हे सगळे प्लांटचे प्रोडक्ट आहेत आणि लेदर जो आहे तो ॲनिमलचा प्रोडक्ट आहे. इन ह्युमिड ॲटमॉस्फिअर फंगाय अँड सम ऑर्गॅनिझम ग्रो ऑन दिस आर्टिकल अँड स्पॉईल ऑर डॅमेज देम. ह्युमिड आर्द्रता असलेल्या वातावरणामध्ये फंगाय किंवा अदर मायक्रो ऑर्गॅनिझम याच्यावर ग्रो होतात आणि तिथे ते त्यांना स्पॉईल करतात. बघा उत्तर एकच आहे, लिहून मला पाठवायचं आहे सर्वांनी. ठीक आहे. मग बघा इथं हा आपला धडा, दुसऱ्या सत्रातला पहिला धडा म्हणजे जो तुम्ही त्याला 11वा धडा म्हणताय तो संपलेला आहे. उद्याच्या भागात आपण द मस्क्युलर सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बिंग बघायचा आहे. आज काही शंका असेल तर नक्की विचारा. थँक्यू.